कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या आई, तुम्ही बोलवलत मला? पारू, मगाशी अनुष्कासाठी त्या डिझायनर्सनी नवीन लुक डिझाईन केला होता, तेव्हा दामिनी सुद्धा तुला म्हणाली की तुला काय आवडलं असेल तर कुठला ड्रेस आवडला असेल तो सांग, पण त्यावेळेला तू काहीच उत्तर का नाही दिलंस? दिव्या आई, मी कसं काय बोलणार? मला खरंच काय बी कळत नाही त्यातलं। तुम्ही तुमच्या पसंतीनं ते ड्रेस बनवून घेतले होते ना, मग त्यावर मी कसं काय बोलणार? पारू, एक मनापासून सांगशील, तुला काय वाटतं? मी तुझ्यावर अन्याय केलाय? म्हणजे तुझी इच्छा नसताना मी बळजबरीने तुला ब्रँड अँबॅसेडर पदावरून काढून टाकलंय असं तुला वाटतंय? नाही देवी, तुम्ही असं का बोलताय? खरंच असं काय बी नाही, म्हणजे मला असं काय बी नाही वाटत। देवी, तुम्हाला बी माहित आहे माझ्यासाठी तुमचा शब्द किती महत्वाचा आहे। मला खरंच असं काय बी वाटत नाही। तू अनुष्काला म्हणाली होतीस ना की तुला आता आवडत नाहीये हे काम, तुला करायचं नाहीये, पण तरीही आम्ही बळजबरीने तुला हे काम करायला लावतोय। पारू, पारू, आता तरी बोल, मी विचारते तुला काहीतरी। तू अनुष्काला हे म्हणाली होतीस की नाही की तुला ब्रँड अँबॅसेडर पदावर आता राहायचं नाहीये? नाही देवी आई, देवी आई, मी गावाकडनं इकडे शहरात आले तेव्हा एक साधी मुलगी होते। फक्त न फक्त माझ्या बाजीनं तुमची सेवा करायला मी इकडे आले होते। माझी लायकी नसताना सुद्धा तुम्ही मला ब्रँड अँबॅसेडर बनवलं, मला ते पद दिलं, मला मान सन्मान मिळाला, 4 लोकांमध्ये माझं लय कौतुक झालं। माझ्या बाचा ऊर अभिमानानं भरून यायचा माझ्याकडे बघून। मग हे समजा असताना हे काम करायला मला आवडत नाही असं का म्हणेन मी? देवी आई, मान्य आहे मला त्या घटनेनंतर मी जरा घाबरले होते, भीती वाटत होती मला, पण ती तुम्ही माझ्यावर सोपवलेली जबाबदारी होती आणि माझ्या जीवापेक्षा माझ्या देवी आईंचा शब्द माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।